नमस्कार. कधी विचार केलाय की आपण इतिहासाच्या अशा एका पानाला स्पर्श करतोय जे हजारो वर्षांपासून बंद होतं. आज आपण अशाच एका प्रवासाला निघालो आहोत. भारताच्या सर्वात जुन्या आणि रहस्यमय पुरातत्व स्थळांपैकी एक आदिचन्नल्लूर. चला जमिनीखाली दडलेली त्याची कहाणी उलगडूया. बरं, मग हे सगळं रहस्य उलगडण्यासाठी आपण काय काय करणार आहोत? आपण आधी या जागेच्या प्राचीन इतिहासापासून सुरुवात करू. मग ते नेमकं कुठे आणि कधी होतं हे शोधू. तिथे कोण राहत होतं हे जाणून घेऊ. जमिनीखाली काय काय खजिना सापडलाय ते बघू. आणि शेवटी हे सगळं भारताच्या मोठ्या इतिहासाशी कसं जोडलेलं आहे हे समजून घेऊ. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यात आधी हे स्थळ काय आहे याची ओळख करून घेऊया. एक विचार करा की आपण इतिहासात जे काही वाचतो त्यातला एखादा भाग तो आपल्या विचारांपेक्षाही खूप खूप जुना असू शकतो. विचार करा, एक अख्खी वस्ती जी सगळ्या अंदाजांना खोटं ठरवते. याच प्रश्नाभोवती आजची सगळी चर्चा फिरणार आहे. आता बघा, कुठलंही ऐतिहासिक कोडं सोडवायचं असेल ना, तर सुरुवात 2 प्रश्नांनी होते. ही जागा नेमकी आहे कुठे आणि ती किती जुनी आहे? चला आधी याच प्रश्नांची उत्तरं शोधू. तर हे ठिकाण आहे तामिळनाडूमध्ये, थुथुकुडी जिल्ह्यात ताम्रबर्णी नावाच्या नदीच्या काठावर. आणि ही नदी म्हणजे काही साधीसुधी नदी नाहीये. ती तर जणू इतिहासाची साक्षीदार आहे. त्यामुळेच तर हे ठिकाण इतकं खास बनतं. ठीक आहे, जागा तर कळली, पण आता खरा प्रश्न येतो, ही जागा नेमकी किती जुनी आहे? म्हणजे नेमकं कधीच आहे हे सगळं? हे समजून घ्यायला ना, आपण त्याची तुलना किडादी या दुसऱ्या एका फेमस साईटशी करून बघूया. म्हणजे अंदाज येईल आपल्याला. आणि मग जे समोर आलं ना, त्याने तर इतिहासच बदलला. 2019 मध्ये ना कार्बन डेटिंग टेस्ट झाली आणि एक आकडा समोर आला. इसवी सन पूर्व 905. विचार करा, 905 BCE. या एका आकड्याने तर इतिहासाची पुस्तकं कित्येक शतकं मागे ढकलली. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? आदिचन्नलूर हे किळादीपेक्षाही जुनं आहे. बघा, या एकाच शोधाने दक्षिण भारताच्या प्राचीन इतिहासाची संपूर्ण टाईमलाईनच बदलून टाकली. बरं, तर आता आपल्याला जागा कळली, काळ कळला. पण या सगळ्या कथेमधला सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न अजून बाकी आहे, की इथे राहतं तरी कोण होतं? याचं उत्तर मिळतंय इथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांमधून. जेव्हा शास्त्रज्ञांनी ते तपासले तेव्हा त्यांना एक भन्नाट गोष्ट लक्षात आली. या सांगाड्यांमध्ये ना वेगवेगळ्या वंशांची म्हणजे मल्टीरेशियल वैशिष्ट्ये दिसत होती. ओके, म्हणजे इथे वेगवेगळ्या वंशाचे लोक होते. पण याचा अर्थ काय लावायचा? हा पुरावा आपल्याला त्यावेळच्या समाजाबद्दल काय सांगतोय? यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये. आदिचन्नल्लूर ही एक कॉस्मोपॉलिटन वस्ती होती. म्हणजे काय, तर इथे फक्त एकाच गटाचे लोक राहत नव्हते. उलट वेगवेगळ्या ठिकाणांहून, वेगवेगळ्या संस्कृतींमधून आलेले लोक इथे एकत्र राहत होते. पण प्रश्न हा आहे की इतकी व्हरायटी, इतकी विविधता इथे आली कुठून? याचं उत्तर ना त्याचा लोकेशनमध्ये दडलंय. जवळच होतं कोरकई नावाचं एक प्रचंड मोठं बंदर, ज्याचा उल्लेख संगम साहित्यात पण आहे. आणि साहजिकच जिथे बंदर, तिथे जगभरातून येणारे व्यापारी आणि प्रवासी आलेच. त्यामुळेच हे एक मेल्टिंग पॉट बनलं असावा. चला आता जरा त्या खजिन्याकडे वळूया, जो पुरातत्वशास्त्रज्ञांनी अक्षरशः जमिनीखालून बाहेर काढलाय. कारण हेच पुरावे आहेत जे आपल्याला या हरवलेल्या कहाणीचे वेगवेगळे तुकडे जोडायला मदत करणार आहेत. तर इथे काय काय सापडलंय बघा. खूप मोठ्या प्रमाणात शवपात्र मिळाली आहेत, म्हणजे दफन करण्याची भांडी. यावरून त्यांच्या मृत्यूनंतरच्या विधींची कल्पना येते. मानवी सांगाडे सापडलेत जे त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल सांगतात. ब्रॉन्झच्या म्हणजे कांस्याच्या वस्तू सापडल्या आहेत, ज्यावरून त्यांचं तंत्रज्ञान आणि कला किती प्रगत होती हे कळतं. हे सगळं मिळून ना दक्षिण भारताच्या त्या प्राचीन संस्कृतीचं एक जबरदस्त चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण फक्त आदिचन्नल्लूरबद्दल बोलत होतो, पण आता जरा झूम आउट करून बघूया. म्हणजे हे ठिकाण एकटं वेगळं असं काही नाहीये. उलट भारताच्या मोठ्या इतिहासाच्या नकाशावरचा हा एक खूप महत्वाचा डॉट आहे. म्हणजे मुद्दा काय माहितीये? आदिचन्नल्लूर हे त्या काळात संपूर्ण भारतात पसरलेल्या लोहयुगीन संस्कृतीच्या मोठ्या नेटवर्कचा एक भाग होतं. शिवगळे, ब्रह्मगिरी, मल्हार अशा अनेक ठिकाणी जी संस्कृती विकसित होत होती, त्याच साखळीतला हा एक महत्वाचा दुवा होता. हे ठिकाण त्या काळात संपूर्ण भारतात सुरू असलेल्या प्रगतीचं एक प्रतीक आहे. हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही,
की आपल्या पायांखाली अजून किती इतिहास दडलेला असेल. आदिचन्नुलूर तर फक्त एक झलक आहे. विचार करा, अशा कितीतरी कथा, कितीतरी रहस्य अजूनही उजेडात येण्याची वाट बघत असतील. खरंच, इतिहास म्हणजे कधीही न संपणारा शोध आहे.